पात्रा प्लास्टिक लोखंड भंगारवाले या. पात्रा प्लास्टिक लोखंड भंगारवाले या. भंगारवाले या. पात्रा प्लास्टिक सोनं 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 सोनं. हा. थांबा गाडी लावतो. काय भंगार घ्यायला आले का? भंगार घ्यायला चालतो पण सोनं भेटलं. सोनं ते काही नाही आपलं असंच. बर तुमचा बंगला एवढा मोठा आहे हो. हो वा वा 3 ताळी बंगला. हा भंगार आहे का? हा ते ठिबकचे पाईप वगैरे आहे, घेता का तुम्ही? हा मी सगळं घेतो भंगार. हे काय ठिबकचे नाळे आहेत ना. हे काय हा 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 हे लोखंड आहे गज येत हे पैप पिळशी सगळं घेतो. बरं रद्दी पण घेतो. हा का बरं झालं. मी तिथं काढूनच ठेवले. चला मग तुम्ही. बर गाडी घेऊन येतो ना. गाडी का? हा बर चालेल घेऊ. जाईन कोणी घेऊन. हा थांबा चला. पत्रा प्लॅस्टिक लोक. अरे थांब ना. काय झालं? आता काय तुम्ही बोलताय? अहो ते काय माहितीये का गाडीवर बसलं का ते करंट येतो माझ्यात. असं वाटतं लगेच भंगार घ्यावं म्हणजे ते सवय लागली हो. अहो हा तुमचं बरोबर आहे, हा. पण आता मी देतेय ना तुम्हाला, मग का ओरडताय? हा हा ते सवय. बर चला पारंपरिक धंदा आहे ना आमचा. पिढ्यान पिढ्या हेच काम करतो आम्ही. हा, हा, आहे की नाही? तुमचं कॉलेज झालंय का? हो झालं ना माझं कॉलेज. बर तुम्ही हेच काम करता का फक्त? हा करतो हे करतो. कॉलेज झालंय माझं. हा का? हा 10वी झाली माझी. कॉलेज झाले चांगलं, एखादी चांगली नोकरी बघायची ना हो मग. हो नोकरीपेक्षा लय पैसा याच्यात. हा मी हे काम करून आहे ना कंपनी टाकणार एक. हा का? हा 2-3 कंपनी टाकणार आहे. लय मोठं स्वप्न आहे आपलं. चांगलंय चांगलं. हा चला मग. चला बरं द्या बरं पटकन ते. हे बघा हे पण पाईप वगैरे आहेत. हा हा घेता ना तुम्ही? हा सगळं देतो मी. हा हायला लय भंगार आहे तुमच्याकडं. हा आणि ते कुठे ठिबकच्या नाळ्या? ते पुढे ठेवले तुम्ही. बरोबर चला. हा हे बघा इथं आहेत. हे नाळ्या आहे काय? हो एवढ्या मोटरसायकलवर नाही जायच्या राव. मला आहे ना मोठी गाडी आणावं लागेल. पिकअप नाही ते छोटा हत्ती. हा ते तुम्ही आणा, हा पण मी काय म्हणते भाऊ काय देणार? भाव ठरलेलं आहे 50 रुपये किलो. 50? अहो असं कसं शक्य आहे? मग मला ते कंपनी वाल्यांनी सांगितलंय की 300 रुपये किलोनी आहे. हा 300 रुपये. हा पण पण काय? 300 देतो मी. पण मध्येच आहे ना लय मोठा पण आहे. हा पण तुम्हाला कळायला पाहिजे फक्त. पण काय तुम्ही सांग ना, काय मोठं काय छोटं मला काहीच नाही कळत. 300 देतो मी पण ते काय पण काय? आम्हाला काय राहील मग आम्ही काय खायचं? तुम्हाला जर पैसे दिले 300 रुपये किलोनी तर. अहो पण आता कंपनीत त्याच भावने चालले ना, मग तुम्ही का मला कमी भाव लावताय ते म्हणते मी. नाही पण आमचं पण पोट आहे ना. आम्ही एवढं उन्हातानात फिरतो कष्ट करतो. ठीक आहे मग काय हरकत नाही, मी ते कंपनीत देईल. नाही मी देतो ना 300 नाही 500 रुपये किलोनी तुम्हाला पैसे देतो. पण ते पण काय? बर जाऊ द्या मी नंतर बोलतो तुमच्या सोबत. मी काय करतो आता गाडी बघतो एखादी. हा, हा. थोड्या वेळाने येतो लगेच घेऊन जातो. बर जमल जमल तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला देतो मी पैसे 300 रुपये किलोनी. बर चालते. चला. हो सगळं काम बी मोरकला. पूर्वा हा अगं मग अशा आलते ना, घर बंद होतं तुझं, कुठे गेले होते? अहो हा ते मी तिकडं मळ्यात गेलते जरा. मळ्यात? आणि तू कवा नाही जात मळ्यात, कशी गेली? काय भानगड? अहो तसं काय नाही, ते भंगारवाला आलता मग त्या ठिबकचे पाईप द्यायचे होते हो त्याला. भंगार आलत ठिबकची पाईप म्हणजे? अगं माझं पण लय मोठं भंगार पडलं होतं, गेल्या वर्षीपासून पडले. हा माझं तू काय बाई शेजाऱ्याला सांगतच नाही. तुम्ही ना तुमचंच बघता. आम्ही कसं भाजीवाला आला तर तुम्हाला हाक मारायचं, दूधवाला आला तर हाक मारायचं, हाय का नाही? तुम्ही शेजाऱ्याची काहीच काळजी घेत नाही. अहो तसं नाही हो काय. आता माझ्या पटक्याने लक्षात नाही आलं, तोच मला रस्त्यात भेटला पटक्याने, माहितीये का? मग मी त्याला घेऊन आले. रस्त्यात भेटला आणि घेऊन आली म्हणजे? म्हणजे मी बाहेर चाललेले मग तो आला,
मग त्याला म्हंटल आमच्या घरात सगळं भंगार तसंच पडलेलं मी ठेवलंय काढून, घेऊन जा. मग तो घेऊन गेला. हा का? हा. होय. आणि तुम्ही मला काही नाही बोलले ना त्याच्या बाबतीत, नाही तर मी सांगितलंच असतं की ते आमच्या शेजारच्या पण आहे, त्यांचं भंगार घेऊन जा. आम्ही कशाला बोलू, माझं लय मोठं भंगार आहे बाई. ते ना कोथंबीर नाही आलती काल ना, कोथंबीरच घ्यायची नाही, भाजीवाल्याकडे नव्हतीच कोथंबीर. हा का? मग आपल्या मळ्यातून तोडून न्यायची की मग. कसं तुला विचारलं कसं मी सांग बर, कशाला हात लावते का तसं? ह्याच्या आधी तुम्ही नेलेच ना असं करायला. ती नेली पण आता नाही बाई, मी आता ना विचार शूट नाही, माझ्या नवऱ्याने ताकीद केली, तू ना कुणाच्या बांधाला नाही जायचं, कुणाच्या शेतात नाही जायचं, गाडी येते भाजीची घ्यायचं खायचं, हे चोरा चोरी बिरी बिरी नाही बाई मी करत. आता माझा नवरा असा मोठा पगाराला लागला. अगं बाई एवढी वर गाडी. तुम्ही काय काय चाललंय? तुम्ही कार घेऊन आले का? हा, कार आहे वी सिद्धीची गाय की, आणि कोण आहे हा? मी भंगार आलाय ना. भंगार मी कालच गाडी घेतली. अरे वा. म्हणजे हा कालच घेतली, पण सकाळी आलतो ना मी तुमच्याकडं, हा तेव्हा आणली नव्हती, मी मोटरसायकलवर आलतो. हा पण का? आता भंगारचं काम बंद झालं माझं, म्हणजे आता टाइम झाला ना 3-4 वाजले. हा हा हा. हा, मी आता मोटरसायकल लावून दिली शेड मध्ये अहो, आणि पण फिरायला मोठी गाडी काढली. भंगार संपला आता, तुम्ही घेऊन गेले ना, आता काय नाही काढून ठेवलं. अहो, तसं नाही, मी आता बघा सकाळी ठिबकच्या नळ्या आलत्या, हा, त्याच्यामध्ये ना हे मंगळसूत्र सापडलं, हे बघा. अरे मंगळसूत्र. हा सोनीच की. हा सोन्याचंच आहे ना. हा बाई मला वाटते ऐक मला बघून द्या ना. तर तुमचंच आहे ना. कोणाचं आहे ते? अहो हे माझ्या मम्मीच आहे. हा का? हा ते आपलं सगळ्या नळ्या काढल्या खाली हा. आणि त्याच्यात मला सापडलं. अरे म्हटलं चांगलं ते 2 तोळ्याचं दिसतंय, म्हणलं माग द्यावं, ते आपल्याला कशाला. अहो खरंच तुमचे लय उपकार झाले हो. मला वाटते माझी मम्मी आहे ना ते पाणी वगैरे घालत असेल तेव्हा मग पडलं बिडलं असेल, पण तुम्हाला काय सांगू खूप दिवसांपासून होती, खूप टेन्शन मध्ये, गळ्यातलं सापडत नव्हतं. म्हणजे बरेच दिवस झाले हरलं होतं. हा बरं झालं मी आलो तुमच्या इथं ठिबकच्या नळ्या न्यायला. दुसरं जर कुणी आला असतं, हा, हे माग आणून दिलं असतं का? नाही नाही शक्यच नसतं ना ते झालं. हा खरंच थँक्यू बरं का हो. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू काय म्हणती, चहा पाणी कर, मग पाहुण्यांना जेवाय खायला कर, थँक्यू कशाला म्हणती. बाई बाई लय बाई, आता हे जो 2-3 लाखाचं भरपाई म्हणजे दिली ना करून. ऐका ना भंगारवाले, आमच्यात पण लय टिबक आहेत. बरं येतो ना. हा? आता आहे ना मी मोटरसायकल घेऊन नाही आलो, हा उद्या येतो सकाळी. खरं येणार का? हा येतो. हा का? बरं या मग. चहा पाणी विचार ना ग. हा हा विचारते मी. हा बरं मी जाऊ का? हा हा. खरंच थँक्यू बर का. अहो ऐका ना, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. इथं नाही, माझ्यासोबत चलता का? कुठं? चला ना. बरं चला. या इकडं. वरती भंगार आहे का? इकडे कशाला आणलं? भंगार नाही, हे टेरेस आहे. हा का? हा हा. बर काय आणता? कसं वाटतंय आमचं घर? घर लय मोठं आहे तुमचं घर. हा मी पण आहे ना थोड्या दिवसात बंगला बांधणार आहे. हा ना. तुमच्या सारखाच. हा चांगली गोष्ट आहे. हा. बांधा. गाडी घेतली, आता बंगला बांधणार आहे मी, आणि बंगला झाला का मग मी कंपनी पण टाकणार आहे. अरे वा, हा खरंच भारी बर का. तुमचे विचार ना खरंच खूप आवडले मला, आणि तुमचा स्वभाव पण. कस काय? तुमची इमानदारी बघून ना माझं तुमच्यावर प्रेम झाले. प्रेम? हो काय मजा करताय ना तुम्ही माझी. हो मी असा गरीब भंगारवाला आणि तुम्ही एवढ्या भारी दिसायला, तुम्हाला कधीतरी पटीनं भारी पोरग भेटल माझ्यापेक्षा श्रीमंत. ऐका तसं काहीच नाहीये. मला ना माझं एक स्वप्न होतं, मला इमानदार नवरा पाहिजे, खरं बोलणारा. पैसेवाला नको होता मला, गरीब जरी असला ना तरी तो मला जीव लावणारा हवा होता. आणि तुम्ही खरंच खूप इमानदार आहेत, खूप चांगल्या स्वभावाचे आहेत, भोळे आहेत. तुमच्या मनाचा मोठेपणा, बाकी काही नाही. हा. आणि हे बघा, तुम्ही असं सारखं भंगारवाले म्हणू नका.
हा नाही नाही म्हणत हा पण ते सवय आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा माझ्याकडे काहीच कमी नाहीये. हम्म. मी एकुलती एक आहे माझ्या आई बापाला. हे सगळं जे काय आहे ते माझंच आहे आणि माझं म्हणजे ते तुमचं पण झालं ना. नाही नाही मला नको तुमचं काही. तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला तयार झाल्या याच्यातच खूप काही भेटलं मला. मला गरज नाहीये. मी कष्ट करणार आहे आणि सगळे स्वप्न माझी मी पूर्ण करणार आहे. हम्म. आणि तुमची जर साथ असेल ना लवकर स्वप्न पूर्ण होतील आपले. हो मी तर कायम तुम्हाला साथ देईल. हम्म. हो पण हे बघा आता हे भंगारचं वगैरे काम सोडून देतो. हा 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 जमलं. चला पात्रा अरे प्लॅस्टिक नाही काय नाही. मी सारे खाली बघतोय तुला रूम नाही ते पाईप खाली पाणी आहे ना टाकीला म्हणलं हे जोडावा. काय करते इथं हे कोण आहे गडी हा गडी कुठं ठेवलाय आपण गाव नाही आता इथून पुढं हा ठेवणार होते मी. पप्पा आहे का? हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार इकडे कस काय ते भंगार न्यायला आलतो. हा ते वर पुरं बघा. नाही नाही भगार नाही. म्हणजे नाही खरं खरं सांगा ना कशाला खोटं बोलता. मी भंगारच न्यायला आलतो. हा आता सकाळी ठिबकच्या नळ्या नेल्या आणि त्याच्यात ना मंगळसूत्र सापडलं मला. मग ते मी आणून दिलं माग. हा हे मम्मीच. हा, मग अजून काय काय नाही मग राहून तो हा जाऊ का मी? नाही थांब. जे आहे ते मी बोलूनच टाकते. हा. जाऊन दे. ए, बोला ना मी दिलं ना मंगळसूत्र. दादा हा तुम्हाला एक सांगू का. हा भंगारवाला आहे. हा ह्याला काही मी गडीबिडी ठेवला नाहीये. पण आता मला सांगा आजकाल ह्या जगात कोणी एवढं इमानदार राहिलंय का. नाही हे आणून दिलंय म्हणजे इमानदारच आहे ते. त्याला भंगारमध्ये हे सापडलं. हा. जर समजा तो इमानदार नसता तर हे कधीच त्यांनी विकून स्वतःला पैसे ठेवले असते ना. पण तो बिचारा एवढं माझ्यासाठी आला. हे गळ्यातलं घ्या म्हंटल म्हणजे तुझ्यासाठी नाही म्हणजे मी बोलले त्यांनी मलाच पाहिलं ना. हा. तुम्हाला थोडी ना पाहिलं म्हणून त्यांनी माझ्यासाठी हे गळ्यातलं आणून दिलं परत मला. हा तर मला त्यांची इमानदारी बघून ना त्यांच्यावर प्रेम झाले खूप. काय हा आणि मला लग्न सुद्धा करायचंय. अरे मी तुझ्यासाठी नोकरीवाला नवरा शोध येतो तो वर्ग. बरोबर आहे दादा तुमचं. मला गावात लोक काय म्हणतील आता दादा तुम्हीच सांगा. एवढे आपल्याकडे प्रॉपर्टी हे वावर बंगला ते म्हणते भंगारवाले संघ लग्न लावून दिलंय पोरीचं. मी म्हणत होतो ना नको करायला. तू थांब ना मी बोलतेय ना. दादा तसं नाहीये. हे बघा त्याला मी हे काम सोडायला लावन ना. आपल्याकडे काय कमी आहे दादा. तुम्हाला पण असंच वाटत होतं ना की तुम्हाला घर जावे पाहिजे हा तुम्हाला सांभाळायला. मग तो आपल्याकडे राहील ना. आजी पण मी तुम्हाला एकुलती एकच पोरगी. माझं जे ते त्याच आहे ना. मग तुम्ही का नाही समजून घेते. आणि हे बघा मला जीव लावणारा पाहिजे. ते जगाला जीव लावणारा नाही. नाही बरोबर. मी कंपनी टाकणार आहे लवकरच आता. हा गाडी माझी स्वतःची बंगला बांधणार आहे. हा चांगला कष्टाचा दिसतोय. हा खूप कष्टाळू आहे मुलगा तो. हे बघ पूर्वा आता तू एकुलती एक पोरगी तुला जर पास असलं मी काय मग हा? खरंच दादा थँक्यू. चल मी जातो ते पाईप जोडितो. हा आमचं ते लग्नाचं लग्न लग्न आहे ना सरपंच आहेत बर गावात. मला विचारायला पाहिजे थोडं मोठ्याला माणसाला. मी सरपंचाला विचारितो आणि लग्नाचं मग बघू. बर बर तो आता दिलं ना मंगळसूत्र जा. जमल. हा? येऊ का? हा बाय. बाय. चांगलं आहे. हो खूप चांगला आहे तो. मला भीती वाटत होती तुम्हाला कसं बोलायचं पण आता तुम्ही बघितलंच होतं म्हंटल मग आता बोलूनच टाकावं. आता जे तुझं आहे तेच समजा माझं आहे. ते आला तर घर जावं राहायला तयार आहे ना. विचारलं ना तू. हो हो तसं काहीच नाहीये. तुझी पसंती ती आता माझी पसंती. चालते. चला मग. मी जोडतो पाईप. हो हो चल काय